शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। यापूर्वी जे काही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्या संदर्भातली थोडंसं उत्तर असलेला व्हिडिओ हा बनवत आहोत आपण। विभक्त्यांचे मराठीतील प्रत्यय, प्रथमा प्रत्यय नाहीत, द्वितीया स लाते स लानाते, तृतीया नेशी निशी इही, चतुर्थी स लाते साठी स लानाते साठी, पंचमी ऊनहून पेक्षापासून ऊनहून पेक्षापासून, षष्ठी चाचीचे चेच्याचे, सप्तमी तय्यावर मध्ये संबोधन एकवचन काही नाही, अनेक वचन नो प्रत्यय। आपण पाहू शकता या ठिकाणी एषः मम हस्तः, हस्तः म्हणजे हात। कसा आहे, प्रत्येक शब्दांचा अर्थ वाक्यांचा अर्थ आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे। शारदायाः हस्ते वीणा शोभते, हस्ते हातामध्ये, हस्तात घटः पतती, हातातून घागर पडते किंवा मडकं पडतं। हस्तस्य भूषणम दानम, हाताचे भूषण दान आहे। शब्दांचे अर्थ वगैरे दिलेले आहेत या ठिकाणी। परत देव शब्दरूपाच्या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेला आहे, पण त्याचा नेमका अर्थ काय होतो काय नाही इथे दिलेला आहे। मालाचा दिलेला आहे, वंश दिलेला आहे। इथं विद्याम मूळ शब्द विद्या, त्याला प्रातिपदिक म्हटलं जातं। आल आकारांतः, ती विद्या म्हणून स्त्रीलिंगम, विभक्ती द्वितीया, वचनम एक वचनम। दंतैहि, दंत अकारांत, दंत अ आलं अकारांत, तो दात म्हणून पुल्लिंग। देवेन देवाभ्याम देवैहि, तृतीया बहुवचनम। इथं पण उत्तरं दिलेली आहेत, आपण पाहू शकता। यापूर्वी जो काही व्हिडिओ पाहिला आपण त्याच्यामध्ये असे उत्तर फक्त तोंडी सांगितलेले होते। अस्मद युष्मत सर्वनाम सुद्धा महत्वपूर्ण आहे, तद सर्वनाम सुद्धा आहे। हाही भाषा अभ्यासाचा भाग महत्वाचा आहे आपल्यासाठी। निश्चित 8वी 9वी 10वीच्या तसेच CBSE 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। BMSच्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल। छात्रः अस्ति, विद्यार्थी आहे, छात्राः सन्ति, विद्यार्थी आहेत। बाकीचं आपल्याला समजेल। मह्यम प्रातिपदिकम म्हणजे मूळ सर्वनाम, या ठिकाणी शब्दाच्या ऐवजी मूळ सर्वनाम अस्मद आहे। त्रिषु लिंगेषु समानम, चतुर्थी एक वचनम। योगेशः लिखती, योगेश लिहितो कशाने, खडूने। नेशी प्रत्यय तृतीयाचे म्हणून सुधा खंडेन लिखती। डॅश वर्णः शुभ्रः, पांढरा रंग आहे कुणाचा, दुधाचा, दुग्धस्य। आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ तयार केला कारक प्रकरणावर आधारित। इथं आपण पाहू शकता कर्ता क्रिया करणारा, कर्म क्रिया ज्याच्यावर घडते तो शब्द, कर्णम साधन, संप्रदान ज्याला द्यायचे, अपादान दूर होणे, संबंध षष्ठी, ठिकाण अधिकरणम। आता या ठिकाणी उत्तरं देण्यात आलेली आहेत, आपण वाचू शकता, लिहू शकता, समजून घेऊ शकता। नाही समजलं तर आपण फोन वगैरे करून विचारू शकता। हा राहिला व्हिडिओ बनवायचा आपला। पेज नंबर 17 वरचा एक व्हिडिओ झाला होता। आता यापुढे मात्र अतिशय सुंदररीत्या आपण व्हिडिओ बनवून वर्ग परीक्षा म्हणून आहे पहा। नारंगम जपा कुसुमम मार्जकः गर्दभः, महिलाः नृत्यन्ति। अर्थ वगैरे देण्यात आलेला आहे। अंडरलाईन कशा पद्धतीने करायचं ते पहा। ठीक आहे, धन्यवाद। अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपणा सर्वांना पाहता येतील आणखी।